सध्या वैष्णवीच्या घरी आहे. वैष्णवीचे आई वडील माझ्यासोबत आहेत. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची मागणी होती की राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगाला अटक करावी. खरं तर वैष्णवीचं हे सगळं झाल्यानंतर त्यांना राजेंद्र हगवणे जे आहेत, ज्यांचं यात सगळ्यात मुख्य सहभाग आहे, त्यांना अटक होत नव्हती. आज पहाटे पोलिसांनी त्यांना अटक केली. नाही, हे यावरून असं सिद्ध झालं की पोलीस प्रशासन आणि हे आत्ताचं सरकार जे आहे यांनी चांगली कामगिरी केलेली आहे आणि आमच्या मुलीला न्याय देण्याच्या दृष्टीने चांगलं पाऊल उचललेलं आहे. खरं तर हे वैष्णवीचं सगळं झाल्यानंतर तुम्ही वारंवार सांगत होता की लवकरात लवकर त्यांना अटक करा. 7 दिवसाचा कालावधी गेला. काल अजित पवार बोलले, मीडियाने हे प्रकरण उचलून धरलं, त्यानंतर पोलिसांनी अटक केली असं वाटतं. त्यानंतर आपल्या मीडियाच्या माध्यमांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. सगळ्या चॅनल्सवाल्यांनी जे काही प्रसिद्धी माध्यमं हे केली ते आणि पोलीस प्रशासन या दोन्हींच्या ह्यानी आणि दादांच्या आदेशानुसार जी काही कारवाई त्यांनी पहाटे केली तर ती योग्य रीतीने केली असं मला वाटतं. राजेंद्र हगवणे हे सगळ्या या जी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचा मुख्य सहभाग आहे. त्यांनी खरं तर वैष्णवीला त्रास दिला आणि त्यामुळे वैष्णवीला असं पाऊल उचलावं लागलं किंवा वैष्णवीसोबत चुकीचं घडलं. काय शिक्षा व्हावी, काय कसं ट्रीट केलं जावं त्यांना अशी शिक्षा व्हावी की मोका कायद्याअंतर्गत शिक्षा व्हावी असं मला वाटतं. मुलीचा छळच इतका झालेला आहे, अमानुष मारहाण झालेली आहे, त्यामुळे त्यांना मोका ही एकमेव अशी शिक्षा होणं तरच आमच्या मुलीला न्याय मिळेल असं माझे इच्छा आहे. पोलिसांनी पहाटे अटक केली, तुम्हाला आता समाधान वाटतं की कुठेतरी वैष्णवीला आता न्याय भेटतोय? नुसतं अटक करून उपयोग नाहीये, त्याची सखोल चौकशी करून जे काय सिद्ध होईल त्यानुसार तरच आम्हाला ज्यावेळेस त्यांना मोका लागेल त्यावेळेसच आमचं समाधान होईल. हे सगळं प्रकरण झाल्यानंतर खरं तर आईला मुलगी सगळं सांगत असते. वैष्णवीची आई देखील माझ्यासोबत आहे. ताई, खरं तर राजेंद्र हगवणे मुख्य जे आहे तुमचा, ज्यांच्यावर आरोप होता की याच घटनेला ते कारणीभूत आहेत, त्यांना आणि त्यांच्या मुलाला पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतले. खरंच तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. त्यांना आज अटक केल्याबद्दल पोलिसांचा आणि मीडियांचा आणि अजितदादांचा, त्यांच्या सगळ्यांच्या सपोर्टामुळे ते दोघेही अटक झालेले आहेत. आज खरंच त्यांना सगळ्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी आणि हे म्हणल्याप्रमाणे मोका हा लागायला पाहिजे. मुख्याची कारवाई व्हावी आणि कोणाकोणावर, विशेषतः वैष्णवीचं तुमचं नेहमीच बोलणं झालं असेल, नक्की कोणी खरा त्रास कोणी दिला होता वैष्णवीला सगळ्यात जास्त? सासूनी, नंदेनी, नवऱ्यानी, तिघांनी खूप छळलेले. सासऱ्यांचा ह्याच्यात ते म्हणायचे आम्हाला माहिती नाही, पण तुम्ही घरात राहता, तुम्हाला माहिती नाही, असं शक्य होऊ शकतं का? नंदेनी, सासऱ्यानी आणि नवऱ्यानी खरा छळ केला वैष्णवीचा आणि त्याच्यामुळे हे सगळं पूर्ण प्रकरण घडलं. सासूचा देखील सहभाग आहे? हो, सासूचा सहभाग आहे. सगळ्या तिघांचा खूप सहभाग आहे. वैष्णवी जेव्हा इकडे यायची तेव्हा काय नेमकं तुम्हाला सांगायची, काय तिच्याबरोबर बोलणं व्हायचं? एक तर तिने ते लव्ह मॅरेज केलं होतं, त्याच्यामुळे ती स्पष्ट आम्हाला अशी कधी बोलत नव्हती. अशी थोडंसं ठेवूनच बोलायची. फक्त त्रास, मला टॉर्चर करतात असं खूप बोलायची. आणि ते पैशांची मागणी वगैरे तेच. पैशाची मागणी व्हायची कधीच, म्हणजे असं तुम्ही कधी बोलण्याचा प्रयत्न केलाय किंवा समजवण्याचा प्रयत्न केला किंवा वैष्णवीच्या नेमकं मनात काय चालू होतं हे कधी तुम्ही कळलं नाही का की वैष्णवी एवढ्या डिप्रेशन मध्ये किंवा एवढा त्रास होतो? डिप्रेशन मध्ये ती आली तरी डिप्रेशन मध्ये असायची. काहीतरी अशी भीती आहे तिच्या मनात भीती असायची. तिला जरी विचारलं तरी ती जास्त अशी म्हणजे घाबरल्यासारखीच बोलायची. अशी एकदम फ्रँकली कधी वागली नाही आमच्याशी. आले तरी अशी कशाच्या तरी दबावाखालीच असायची. म्हणजे तिचे हावभाव म्हणा, बोलणं चालणं म्हणा, या गोष्टीतून ते लक्षात यायचं की हिला काहीतरी हे. पण माझ्या मते की एकतर तिने लव्ह मॅरेज असल्यामुळं आणि आमचा विरोध जुगारून तिने केल्यामुळं तिला पश्चाताप होत असेल आणि तिकडे जाऊन तिला असं का होईल तिला असं वाटत नसेल. पण ज्या गोष्टी त्यांच्या घरात घडत असतील त्यावरून तिचा पश्चाताप झाला म्हणून ती काय जास्त आमच्याशी शेअर करत नव्हती या गोष्टी. त्या दबावाखालीच होती ती.
पण एक वडील म्हणून तिच्या मनातली घालमेल तुम्हाला जेव्हा भेट व्हायची तेव्हा समजायची? समजत होती. मी मग विचारायचो, हे करायचो, पण ती फक्त म्हणायची पैसे द्या पैसे द्या सांगू. आणि तिला त्रास होत होता हे त्याच्या ह्याच्यावरून जाणवत होतं. आणि ती पण बोलायची की किरकोळ कारणावरून बोलणं, टोचून बोलणं, किंवा अशा अनेक काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत की झोपूनच राहते किंवा असंच करते, व तिला साफसफाईच करता येत नाही, तिला स्वयंपाकच नीट करता येत नाही, अशा काही घरगुती गोष्टीवरून ती सांगायची ती मला बोलतात. जी हगवणींची मोठी सून होती मयुरी जगताप, तिने देखील काल याबाबत मोठे खुलासे केलेले आहेत. तिने देखील सांगितलं की सुपेकर म्हणून कोणतरी आई जे आहेत त्यांच्या नावाने धमकी दिली जायची. तुम्हाला कधी सुपेकरांच्या नावाने धमकी दिली गेली की आमचे असे पाहुणे आहेत, मोठे अधिकारी आहेत? हो, ते शशांकच्या तोंडात नेहमी असायचं, तिच्या नंदेच्याही तोंडात नेहमी नाव असायचं. त्यांचा माझा काही परिचय नाही, मी त्यांना काही पाहिलेलं पण नाही, पण त्यांच्या तोंडात नेहमी असायचं की हे आमचे मामा आहेत. जालिंदर सुपेकर पूर्ण नाव पण मला माहित नाही, पण सुपेकर आहे हे मला त्यांच्या तोंडून ऐकायला मिळालेलं. आणि त्यांच्या जोरावरती ते असं आम्ही काही करू शकतो असं तिची नणंद पण बोललेली आहे. ती त्या तोऱ्यातच असायची ते लोक त्यांच्या नावाखाली. पहिल्या सुनेने गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला, गुन्हा दाखल झाला, त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली नाही. खरं तर त्यावेळेस पोलिसांनी योग्य कारवाई केली असती तर वैष्णवीचं असं झालंच नसतं. हो, ज्यावेळेस ज्यावेळेस जे काय मयुरीच्या बाबतीत घडलं, तर मयुरीने पौड पोलीस स्टेशनला ज्यावेळेस गेली त्यावेळेस ताबडतोब जर काय ॲक्शन घेतली असती किंवा काय पाठपुरावा केला असता तर आज माझ्या मुलीचा जीव गेला नसता आणि ह्या गोष्टी घडल्या नसत्या. आता अटक तर झालेली आहे, तर तुम्ही म्हणताय मोक्का कारवाई करण्यात यावी, म्हणजे ही पोलिसांकडे तुमची मागणी आहे. या संबंधित तुम्ही अजित पवारांशी काय बोलणार आहात का, किंवा जे या सगळ्या प्रक्रियेत आहेत त्यांच्याशी काय बोलणार आहेत का? आता ही अटक तर झालेली आहे. आता पाहूया 26 तारखेला, त्यांना 26 तारखेपर्यंत ते पोलीस कोठडी आहे. पोलीस कोठडी 26 नंतर जे काय होईल ते बघूयात. मग हे जे कुटुंब आहे हगवणे कुटुंब, त्यांची मोठी मुलगी, तुम्ही सगळे म्हणतायत की नंदेने त्रास दिला होता, या नंदेची नक्की पार्श्वभूमी काय आहे? नक्की तिचं लग्न झालंय का, किंवा काय नेमकी तिची पार्श्वभूमी? हे बघा, एकतर माझी मुलगी दिल्यानंतर तिच्या बाबतीत मी जास्त बोलणं, मयुरीने काल जे काही वक्तव्य केलं त्या मताशी मी सहमत आहे. आणि ती त्याच प्रकारची मुलगी आहे, मला ते माहिती आहे. मला आता मीडियासमोर जास्त काही तिच्या बाबतीत हे करायचं नाही, ती नाही बोलायचं, कारण त्या मनस्थितीत आम्ही नाही अजून सावरलेलो नाही. आता परवा दिवशी 10 दिवस होतील, मीडियाने 2 दिवस आम्हाला जो सहकार्य केलं त्याबद्दल मी. मयुरीचं तुमचं काय बोलणं झालं? मयुरीचं माझं जास्त बोलणं होत नसायचं, पण मयतीच्या दिवशी ती आली होती, ती माझ्या गळ्यात पडून रडली आणि बोलली. मग त्यावेळेस मी तिला म्हणलं, मला ती म्हणली की पप्पा वैष्णवी नाही, पण मला वैष्णवी समजून तुम्ही मला पण आधार द्या, मी तुमची वैष्णवीची असं समजा. तिला पण वडील नाहीये, तिला पण आधाराची गरज आहे. ती मला माझ्याशी बोलली असं की मलाच वैष्णवी समजा, मी तुमची मुलगीची आहे. मी तिला म्हणलो, माझी तर तू वैष्णवी गेली, पण तूही माझी मुलीसारखीच आहे. मग त्यावेळेस ती बोलली, मला पण आधार द्या तुमचा, असं बोलले ते तिच्या दिवशी. काल मयुरीने काही फोटो दाखवले, ज्यावेळेस ते तिकडे हगवणे यांच्या घरी राहिला होते, अक्षरशः रक्ताबंबाळ होईपर्यंत, कपडे फाटीपर्यंत तिला हाणमार केली होती. एवढे अमानुष लोक आहेत हे हगवणे? हो, आहेत ना, ते अमानुष आहेत. अमानुष त्या व्यक्तीला त्यांच्याशी म्हणजे कुठल्या स्तराचं बोलावं त्यांच्याकडे शब्द नाही त्यांना बोलायला, तसे इतक्या खालच्या दर्जाचे लोक आहेत ते. आपण पाहतोय की वैष्णवीचे हे आई वडील आहेत आणि आता राजेंद्र हगवणे यांना अटक तर झालेली आहे, मात्र त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी त्यांच्याकडून मागणी केली जाते. आणि 7 दिवसांनी का होईना या दोघांना अटक झालेली आहे, राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या मुलाला. या अटकेमुळे त्यांच्याकडून समाधान देखील व्यक्त करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. वैष्णवीचे हे आई वडील आहेत. कॅमेरा पर्सन तुषारसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे.